सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला। अक्षरशः वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस या सातारा शहरामध्ये झाला आणि यामध्ये मोठं नुकसान हे साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी परिसरातील झालं आहे। तुम्ही हे चित्र जे पाहताय हे लक्ष्मी टेकडी परिसरातील आहे। अक्षरशः सर्व पत्रे घराचे उडून गेले आणि अख्खा संसार हा उघडा पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं साताऱ्यातील मोठं नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। संपूर्ण जे घरगुती वस्तू आहेत त्या संपूर्ण भिजल्याचं चित्र पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नाहक त्रास देखील झाल्याचं पाहायला मिळते। रात्रभर जो पाऊस सुरू होता त्यामध्ये मोठं नुकसान हे नागरिकांचं झालं आहे। आपल्या सोबत काही नागरिक आहेत ज्यांचं घराचं नुकसान झालंय, पत्र्याचे शेड उडून गेले आहेत। अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्यामध्ये मोठं नुकसान या नागरिकांचं झालंय। त्याचबरोबर अनेक घरांवर झाडं देखील पडली आहेत, विद्युत पोल कोसळले आहेत, अशा देखील घटना झाल्या आहेत। दादा काय सांगाल, आपलं पत्र्याचं घराचं शेड उडून गेलं, काय सांगाल? तुझं काय सगळे तिथे आम्ही ह्याच्यावर होतं कामावर, आम्ही आल्यावर बघतो तर काहीच नाही। आमचं काही एवढं तर सगळी नुकसान पाणी झालं की आपल्याला। आता पोरं 2 पोरं होता तिथं शेजार होत असं रडू नका। घरात त्यावेळेस लहान मुलं होती का? त्यांना काही इजा नाही ना झाली? आमचं शेजारचं घरात येऊन बसले ते। असू द्या, प्रशासनाकडनं काय मदत आतापर्यंत झाली का? पाहणी करून गेलेत का? बघून गेले ते नुसतं करते म्हणते, ते कधी करते काय नाही। काय मागणी काय आहे तुमची? आपलं कसं होतं तसं करून दिलं तर चांगलं होईल, तेवढंच म्हणणं आहे। मावशी काय सांगाल, परिस्थिती वाईट होती, कालचा मोठा पाऊस झाला, मोठा अवकाळी पाऊस होता, वादळी वारं वाहत होतं। मोठा काल पाऊस वारं भरपूर होतं, विजा भरपूर होत्या आणि घरात 2 लहान मुली होत्या, बारक्या मुली होत्या। आई वडील कामाला गेलेलं होतं, घरात कोण नव्हतं। सगळं शेड उडल्यानंतर धान्य धुन्य सगळं मात्र झालं, कपडे सुद्धा भिजली, कपाट सुद्धा पडलं, सगळ्या घरातली नुकसान झाली। शेड सगळं उडूनच गेलं, शेड मध्ये काही अर्थच राहिला नाही। आमची काय मागणी आहे की आम्हाला थोडी तुमच्याकडनं मदत पाहिजे। बाबा काय सांगाल, काय परिस्थिती होती काल या लक्ष्मी टेकडीच्या परिसरात? अनेक ठिकाणी झाडं पडलेत, घरांवर विद्युत पूल पडल्यात, तुमचं पत्रे उडून गेल्यात, पूर्ण संसार उघड्यावर पडलाय। काय नाही, आम्ही शेजारचं बोलतोय। शेजारचं घर होतं आपलं, सगळं उडून पडलंय। लवकर त्यांना मदत मिळावं आमचं अपेक्षा आहे नगरपालिकेकडनं। काल बघून गेले आहेत, अजून आलेलं नाही। एवढंच आमचं। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान हे नागरिकांचं झालं आहे। अनेक भागांमध्ये मोठा जो सोसाट्याचा वारा होता त्यामध्ये मोठं नुकसान या लक्ष्मी टेकडीवरील घरांचं झालं आहे। प्रशासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील या नागरिकांकडून होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अजूनपर्यंत काही मदत पोहोचली नाही त्या ठिकाणी मदत करावी अशी देखील मागणी आता जे नागरिक आहेत त्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।